तुम्हाला जर अशी झणझणीत अंडा करी खायला आवडत असेल, पण अंडा करी बनवताना जेव्हा तुम्ही करी बनवता त्याच्यामध्ये अंड्याचा फ्लेवरच येत नसेल, त्यामुळे खायची त्याची मज्जा येत नसेल, तर त्याच्यासाठी मी तुम्हाला असे काही एक सिक्रेट सांगणार आहे, ज्यामुळे अंडा करीमध्ये अंड्याचा फ्लेवर येईल आणि खायची मजा दुप्पट होईल. चला तर मग सुरू करूया रेसिपीला. प्रथम आपण इथं मसाला बनवून घेऊया. त्यासाठी पॅन गरम करायला ठेवायचा. गरम झाल्यानंतर 2 चमचे एवढे धने आणि 2 सुक्या मिरच्या घालायच्या. आता इथे साबुत धने वापरलेले आहेत, यामुळे फ्लेवर खूप छान येतो, वास सुगंध येतो, त्यामुळे भाजी एकदम चटपटा बनते. आता इथे छान हलकं ब्राऊन झालं, वास सुगंध यायला लागले की काढून घ्यायचं. अर्धी वाटी एवढे सुकं खोबरं ओलं असेल तरी चालेल घ्या आणि अर्धा चमचा एवढी आपल्याला इथं हरभरा डाळ घालायची आहे. हरभरा डाळीमुळे काय होतं, आपल्या भाजीला थिकनेस येतो, त्यामुळे बेसन घालायची गरज पडत नाही. आता खोबरं डाळ भाजण्यासाठी अगदी 2-4 ड्रॉप एवढे तेल टाकले आहे. छान असं खरपूस आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे. म्हणजे जास्त डार्क नाही करायचं, थोडं हलकं भाजलं की त्यामध्ये अर्धा चमचा खसखस घालायची आहे आणि एक मोठा कांदा उभा चिरलेला कट केलेला त्यात घालून घ्यायचा. छान व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे आणि आता कांदा भाजण्यासाठी आपण इथे अर्धा चमचा एवढे तेल टाकून घेणार आहे. कांद्याला भाजण्यासाठी तेलाची गरज असते, त्यासाठी आपल्याला इथे थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे. छान याला हलका गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत छान आपल्याला खरपूस कांदासुद्धा भाजून घ्यायचा आहे. आता हे सगळे मसाले व्यवस्थित भाजून झाले की याला आपण थंड होण्यासाठी एका डिशमध्ये काढून घेऊयात. आता इथे एका डिशमध्ये थंड होण्यासाठी काढून ठेवले आहे. तर आता थंड झाल्यानंतर एक मिक्सर जार घ्यायचा. थंड झालेले हे मसाले त्यामध्ये घालून घ्यायचे. आता इथे आपण साबुदाणा वापरलेला आहे, त्यामुळे ना आपला मसाला एकदम खमंग असा बनून तयार होतो. 10-12 लसणाच्या पाकळ्या, 1 ते 1.5 इंच अद्रक आणि हिरवीगार कोथिंबीर घालायची. थोडंसं पाणी घालून चांगली याची बारीक पेस्ट आपल्याला मिक्सरला करून घ्यायची आहे. आता इथे ना तुम्ही पाहिलं असेल, सोलापुरी काळा मसाला जर बनवत असाल तर त्यात धण्याचा वापर केल्यानंतर आपल्या तिखटाला छान खमंगपणा येतो. अगदी तसाच. आता इथे बारीक पेस्ट जशी मी तुम्हाला दाखवली तशी झाली. गॅसवरती कढई ठेवून 2 चमचे तेल टाकले. छान गरम तेल झाले की हा मसाला त्याच्यामध्ये ओतून घ्यायचा आहे. मसाला व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचा आहे. मसाल्यामध्ये आपण जास्तचं पाणी टाकलं नाही, त्यामुळे जास्त पातळ झालेलं नाही, त्यामुळं याला तेल पटकन सुटेल. आता याच्यामध्ये 2 चमचे एवढे लाल बेडगी मिरची पावडर टाकली, कलरसाठी वापरली. 2 चमचे सोलापुरी काळा मसाला घेतला आहे. 2 चमचे धने पावडर घ्यायची आहे. लक्षात राहू द्या, साबुदाण्याचा पण वापर केलेला आहे. अगदी थोडीशी 1 चुटकी एवढी हळद घ्यायची आहे, कारण अंडा करीमध्ये हळदीची जास्त गरज नसते, पण हलकी थोडी टाकावी म्हणून टाकली फक्त. आता छान हा मसाला आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचा आहे. अगदी 1.5 ते 2 मिनिटासाठी आपल्याला झाकण ठेवून परतून घ्यायचं आहे. आता इथे मी झाकण ठेवत आहे आणि झाकण ठेवल्यानंतर अगदी 2 मिनिट असंच ठेवून द्यायचं. 2 मिनिटानंतर आपण याचं झाकण काढूया. हलकासा मसाला व्यवस्थित असा कलर चेंज झाला आहे, तर ह्याला छान एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता काय करायचं, आपल्याला याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी ओतायचं आहे आणि सगळा मसाला व्यवस्थित मिक्स करायचा आहे आणि आणखी एकदा झाकण ठेवून अगदी 2 ते 3 मिनिटासाठी शिजू द्यायचं आहे. 2 ते 3 मिनिटामध्ये छान मसाला शिजला आहे. तुम्ही पाहू शकता तेलसुद्धा सुटलेले आहे. आता हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. आता जसं की मी तुम्हाला सांगितलं की फ्लेवर येण्यासाठी एक सिगरेट टाकणार आहे. म्हणजे आपण अंड्याच्या आतले बल असते ना येलो कलरचे, ते शक्यतो आपण भाजी खाताना काढून साईडला फेकून देतो. तर ते जर ह्याच्यामध्ये असं टाकलं आणि मिक्स केलं तर यामुळे फ्लेवर, थिकनेस आणि छान सगळं येतं. त्यामुळं ना आपली भाजी खायलासुद्धा खूप छान लागते. त्यासाठी एकदा तुम्ही या पद्धतीने बघून करा, तुम्हाला सुद्धा हे नक्कीच आवडेल. आता छान मिक्स झाल्यानंतर काय करायचं, जे आपण अंडी कट करून ठेवली होती ती याच्यामध्ये घालायची. आता जर इथे तुम्हाला का नाही अंडी अख्खी घालायची असेल तर तुम्हाला काय करायचं, आता हे इथे जर तुम्ही पूर्णतः अख्खी अंडी घातली तर काय करणार ते सुद्धा तुम्हाला सांगते. आता इथे मी गरम पाणी ओतलेले आहे, तुमच्या आवश्यकतेनुसार ओतू शकता. मी इथे 2 ग्लास पाणी टाकून घेतले. छान व्यवस्थित ह्याला मिक्स करून घेतले. आता काय करायचं आहे, आपल्याला एक उकळी येऊन द्यायची. आता जसं की मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही इथे अख्खे अंडे वापरले, त्यातलं बल नाही काढलं तर काय करणार, त्यासाठी एक असं उकळलेलं अंडं घ्यायचं, छोटी खिसणी घ्यायची आणि त्या खिसणीने छान असं हे अंडं याच्यामध्ये खिसून घ्यायचं. यामुळे सुद्धा आपल्या भाजीला छान असा फ्लेवर येतो आणि थिकनेससुद्धा येतो. मग आता तुम्ही कोणत्या प्रोसेसने बनवणार आहे, अंडी कट करून बल पूर्णतः टाकणार आहे की अख्ख्या अंड्याची भाजी बनवताना त्याच्यामध्ये अशा अंडे खिसून घालणार आहे, हा तो तुमचा ऑप्शन असेल. पण शक्यतो जर तुम्ही अशा पद्धतीने बनवसाल ना तर भाजी एकदम झणझणीत आणि छान लागते. आता चवीपुरते 2 चमचे इथे मीठ टाकून घेतले आणि आता काय करायचं आहे, सगळ्यात शेवटी आपल्याला याच्यामध्ये
चिकन मसाला असो किंवा मटण मसाला हा टाकून घ्यायचा आहे अगदी 2 चमचे. यामुळे फ्लेवर खूप छान येतो. व्यवस्थित एकदा याला मिक्स करून घेऊया आणि 2 ते 3 मिनिटासाठी छान याला बारीक गॅसवरती उकळी येऊन देऊया. बारीक गॅसवरती जेव्हा याला उकळी येईल ना, त्यावेळेस हलकी तरी यायला सुरू होते, जसे की इथं दाखवलेले आहे. आता छान बारीक चिरलेली हिरवीगार कोथिंबीर टाकून घ्यायची आणि खाण्यासाठी आपली अगदी परफेक्ट अशी अंडा करी तयार आहे. आता ही अंडा करी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्सद्वारे नक्की सांगा. आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.